नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे तर कापूस पिकातील पातेगळ कशी थांबवावी। तर व्हिडिओ चालू होण्याआधी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर ते कमेंट करून कळवा। कापूस पिकात सध्या काही ठिकाणी पातेगळ चालू आहे। तर पातेगळ ही दोन प्रकारची असते, एक नैसर्गिक आणि एक अनैसर्गिक। नैसर्गिक पातेगळ जी आहे तर ती म्हणजे काय, तर साधारण एका झाडाखाली 2 ते 3 पाते गळलेले असणे तर ही नैसर्गिक पातेगळ आहे। आणि एका झाडाखाली साधारण 15 ते 20 पातेगळ जिथे आहे 10 ते 15, तर अशा ठिकाणी आपण म्हणतो की ती पातेगळ आपल्या कापूस पिकाची चालू झालेली आहे। तर ती कशी थांबवायची, तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम त्याची कारणे काय आहेत। तर काही ठिकाणी जर अतिरिक्त पाऊस झालेला असेल आणि शेतामध्ये पाणी साचून राहिलं असेल किंवा वापसा कंडिशन नसेल तर त्या ठिकाणी पातेगळीची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते। त्याला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम अतिरिक्त पाणी काढून द्यायचे आहे आणि वावरामध्ये वापसा कंडिशन ठेवण्याची आपल्याला गरज आहे। तर शेतकरी मित्रांनो, तर ज्या ठिकाणी पातेगळ जास्त होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फवारणीमध्ये बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स हे औषध घ्यायचं आहे। 4.5% अल्फा नॅपथॅलिक ॲसिटिक ॲसिड तर हे कंटेंट आहे। तर ते काय काम करते, तर कापूस पिकातील पातेगळ आहे तर ती थांबवते आणि पात्यांची संख्या वाढवण्याचं काम या ठिकाणी प्लॅनोफिक्स करते। तर प्लॅनोफिक्सचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे, तर 5 ml प्रति पंप इतकं आपल्याला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे। प्रमाण अतिशय कमी आहे पण त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो। तर त्यामुळे आपल्याला प्रतिपंप 5 ml प्लॅनोफिक्स घ्यायचा आहे। तर त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी बोरॉन घेणे गरजेचं आहे, कारण पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठी आणि फळधारणा होण्यासाठी बोरॉन अतिशय गरजेचं असतं। तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बोरॉन घेणे गरजेचं आहे। तर आपल्याला प्रतिपंप 30 ग्रॅम बोरॉन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। 20% कॉन्सन्ट्रेशन असलेलं बोरॉन पावडर आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप इतकी घ्यायची आहे। तर त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, जर सतत पाऊस टिकून असेल तर आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचं आहे। तर त्यासाठी आपल्याला रोको हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। तर त्याचं प्रमाण आपल्याला 40 ग्रॅम प्रतिपंप इतकं घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, पाते जर जास्त लागेल असले आणि तितका अन्न पुरवठा आपल्याला झाडाला पुरेसा मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी NPK ग्रेड घेणे गरजेचं आहे। तर त्यामुळे आपण या ठिकाणी या फवारणीमध्ये 100 ग्रॅम प्रतिपंप 05234 हे NPK आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये एखादं स्टिकर ॲड करून आपल्याला फवारणी करायची आहे, ज्यामुळे आपली पातेगळ या ठिकाणी 80 ते 90% थांबणार आहे। त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, जर आपल्या कापूस पिकाची वाढ जर अतिरिक्त झालेली असेल, अशा पद्धतीने जर अतिरिक्त वाढ झालेली असेल तर या ठिकाणी आपल्याला कपाशी पीक 90 दिवसांचं झाल्यानंतर शेंडे खुडणी करायची आहे, की जेणेकरून आपल्या कापसाचं अतिरिक्त वाढ थांबेल आणि शाखीय वाढ थांबून त्याची जी फ्रट सेटिंग आहे तर ती व्यवस्थितरित्या होणार आहे। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेंडे खुडणी करायची आहे। तर त्यामुळे आपली पातेगळ थांबण्यास मदत होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।